नमस्कार. मी प्राध्यापक सावन पाटील, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा. मागील क्लासपासून आपण मागील 1-2 क्लासपासून आपण सचिवाची कार्यपद्धती या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 2 पाहत आहोत. प्रकरणाचं नाव संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत. यामध्ये आपण मागच्या क्लासमध्ये समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागाची वैशिष्ट्ये आणि समहक्क भागाचे प्रकार आपण पाहिलेत. आज आपण अग्रहक्क भाग म्हणजे काय, अग्रहक्क भागाची वैशिष्ट्ये आणि त्याचबरोबर अग्रहक्क भागांचे प्रकार हे पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूयात. अग्रहक्क भाग. या भागांना काही विशेष सवलती व अग्रहक्क दिला जातो, जे की समहक्क भागांना नसतात. जसे की लाभांश वाटपाच्या वेळी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. कंपनी विसर्जनाच्या वेळी भागभांडवलाच्या परतफेडीसाठी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. म्हणजेच व्याख्या काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी, तर जे भाग समहक्क भाग नाहीत त्यांना आपण अग्रहक्क भाग असे म्हणावे. ज्या भागांना लाभांशासाठी अग्रक्रम दिला जातो त्या भागांना आपण अग्रहक्क भाग असे म्हणावे. ज्या भागांचे बाजार मूल्य हे बदलत नाही म्हणजेच स्थिर असते त्या भागांना अग्रहक्क भाग असे म्हणतात. त्याचबरोबर ज्या भागांना सर्वसाधारण मतदानाचा हक्क नसतो त्यांना अग्रहक्क भाग असे म्हणतात. ज्या भागांना हक्क भाग व बोनस भाग दिला जात नाही त्या भागांना अग्रहक्क भाग असे म्हणतात. अग्रहक्क भागधारकास लाभांश अग्रक्रमाने व निश्चित दराने दिला जातो. लाभांशाचा दर हा कसा असतो, पूर्वनिर्धारित असतो. ज्यावेळेस अग्रहक्क भागाचं वाटप केलं जात असतं त्याच वेळेस अग्रहक्क भागाच्या लाभांशाचा दर हा निश्चित केला जातो, म्हणून त्याला पूर्वनिर्धारित असं म्हणतो. पूर्वनिर्धारित व तो विक्रीच्या वेळेस ठरविलेला असतो. या भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क नसतो, परंतु ज्या मुद्द्यावरील निर्णयाचा प्रत्यक्ष अग्रहक्क भागधारकांच्या गुंतवणुकीवर थेट परिणाम होऊ शकतो अशा मुद्द्यांवर ते मतदान करू शकतात. जसे की त्यांच्या जर हक्कांमध्ये बदल केला असेल अथवा कंपनीच्या विक्री संदर्भात, कंपनी जर विक्री करत असतील तर अशा वेळेस कंपनीच्या विक्री संदर्भात त्यांना मतदान करता येते. अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे समहक्क सहमालक आहेत. अग्रहक्क भागधारक कसे आहेत, कंपनीचे सहमालक आहेत, मालक नाही आहेत. मालक कोण आहेत, समहक्क भागधारक हे कंपनीचे मालक आहेत. तर अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे सहमालक आहेत, पण ते कंपनीचे नियंत्रण करू शकत नाहीत.
किंवा ते कंपनीचे नियंत्रक नाहीत. या प्रकारचे भाग जे गुंतवणूकदार सावध असतात तेच खरेदी करतात. कारण यामध्ये जो लाभांश दिला जातो तो स्थिर स्वरूपाचा असतो, निश्चित स्वरूपाचा असतो आणि तो अग्रहक्क भागांची विक्री करते वेळेसच तो पूर्वनिर्धारित केलेला असतो. म्हणून या ठिकाणी लाभांशाचा दर हा चढ उतार होत नाही किंवा लाभांशाच्या दरामध्ये बदल होत नाही. त्या कारणामुळं ही जी गुंतवणूक आहे ती सुरक्षित आहे. म्हणून जे गुंतवणूकदार सावध असतात असेच गुंतवणूकदार अशा भागांची खरेदी करतात. पुढे जाऊ आपण अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये पाहू. आपण आपल्यासमोर डायग्राममध्ये दिसत आहे की एकूण 10 वैशिष्ट्ये अग्रहक्क भागाच्या संदर्भात आपल्याला अभ्यासण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहिलं जे आहे ते लाभांशासाठी अग्रहक्क, भांडवल परतफेडीचा अग्रहक्क, निश्चित परतावा, भांडवलाचे स्वरूप, बाजार मूल्य, त्याचबरोबर मतदानाचा अधिकार, जोखीम, दर्शनी मूल्य, हक्क भाग व बोनस भाग आणि लास्ट गुंतवणूकदाराचे स्वरूप. तर हे एकूण 10 वैशिष्ट्य अग्रहक्क भागाच्या संदर्भात आहेत. आपल्याला एक एक करून प्रत्येक वैशिष्ट्या संदर्भातला अभ्यास करावयाचा आहे, माहिती घ्यावयाची आहे. चला तर मग पहिलं जे वैशिष्ट्य आहे अग्रहक्क भागाच्या संदर्भात ते म्हणजे लाभांशासाठी अग्रहक्क. अग्रहक्क भागधारकांना लाभांश देऊन झाल्यानंतरच समहक्क भागधारकांचे दावे विचारात घेतले जातात. म्हणजेच समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. अगोदर कोणाला दिला जातो? अग्रहक्क भागधारकांना, आणि तत्पश्चात किंवा तदनंतर समहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो. म्हणून या ठिकाणी पहिलं जे वैशिष्ट्य आहे लाभांशासाठी अग्रहक्क. अग्रहक्क भागधारकांचा वार्षिक निव्वळ नफ्याच्या ज्याला आपण नेट प्रॉफिट असे म्हणतो, अग्रहक्क भागधारकांचा वार्षिक निव्वळ नफ्याच्या वाटप रकमेवर प्रथम दावा असतो. प्रथम दावा असतो म्हणून त्यांना आपण लाभांशासाठी अग्रहक्क असं त्यांचं वैशिष्ट्य आहे. या भागधारकांना लाभांश देण्याबाबत नेहमीच अग्रक्रम दिला जाईल अशी खात्री कंपनीने दिली पाहिजे. तर हे पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आपण पाहू, भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी पहिलं पाहिलं ते लाभांशासाठी अग्रहक्क, आता आपण पाहतोय की भांडवल परतफेडीसाठी अग्रहक्क. म्हणून त्यामध्ये म्हणलंय की कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी या भागांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. या ठिकाणी देखील अग्रक्रम यांनाच दिला आहे. अग्रक्रमाने विचार केला जातो. समहक्क भागधारकांच्या आधीच या भागधारकांना भांडवल परत केले जाते. तत्पश्चात समहक्क भागधारकांना उर्वरित भांडवल परत केले जाते. पण प्रथमतः कंपनी विसर्जनाच्या वेळी अग्रहक्क भागधारकांना भांडवल परत केले जाते. यामुळे भांडवल नुकसानीपासून अग्रहक्क भागधारकांचे सदैव रक्षण होते. अगोदर त्यांचे दावे विचारात घेतले जातात अग्रहक्क भागधारकांचे. त्यामुळे त्यांना जे काही कंपनीचे विसर्जन झाल्यानंतर जे काही भागभांडवल शिल्लक
उरलेला असेल त्या भागभांडवलामधनं सर्वप्रथम अग्रहक्क भागधारकांना त्यांचं भांडवल परत केलं जातं. मग त्यामुळं त्यांचं सदैव संरक्षण हे या ठिकाणी होतं. पुढचं वैशिष्ट्य पाहू आपण, निश्चित परतावा. अग्रहक्क भागांना एका निश्चित दराने लाभांश दिला जातो. हा दर आपण यापूर्वी पाहिले पूर्वनिर्धारित असतो. अग्रहक्क भागांच्या लाभांश वाटपाचा दर हा अगोदरच ठरविलेला असतो. त्यांना दिला जाणारा लाभांश कंपनीला झालेल्या नफा वा तोट्यावर अवलंबून नसतो, तर तो निश्चित रकमेच्या स्वरूपात असतो. अग्रहक्क भागांना केवळ नफ्यामधूनच लाभांश दिला जातो. लक्षात ठेवा बरं का, हे अग्रहक्क भागांना केवळ नफ्यातूनच लाभांश दिला जातो. एखाद्या वर्षी आर्थिक संकटाच्या काळात संचालकांनी कोणताही लाभांश न देण्याचा निर्णय घेतला तर अग्रहक्क भागधारकांना न दिलेल्या लाभांशावर हक्क सांगता येत नाही. हा फरक आहे बरं का, अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांश आणि व्याजामधला, कर्ज स्वीकारलेल्या व्याजामधला हा फरक आहे की कर्ज जर स्वीकारलेला असेल तर आपल्याला व्याज हे निश्चितच द्यावं म्हणजे द्यावंच लागतं. पण अग्रहक्क भागांच्या संदर्भात जर पाहिलं, जर एखाद्या वर्षी जर कंपनी आर्थिक संकटात असेल आणि संचालक मंडळांनी जर लाभांश न देण्याचा निर्णय घेतला असेल तर अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जात नाही आणि त्यांना न दिलेल्या लाभांशावर हक्कही सांगता येत नाही. हा फरक आहे. नाहीतर आपण म्हणतो ना की मग निश्चित दराने लाभांश दिला जातं तर मग निश्चित दराने व्याज पण दिलं जातं. मग यामध्ये काय फरक आहे, तर तो हा फरक आहे. आलं का लक्षात? या दोन भिन्न गोष्टी आहेत ज्या की व्याज आणि निश्चित लाभांश या संदर्भात आपल्याला पाहावयास मिळतात. आता पाहू चौथं वैशिष्ट्य, भांडवलाचे स्वरूप. अग्रहक्क भाग कंपनीला कायमस्वरूपी असलेले भांडवल पुरवत नाहीत. तर ते कोण पुरवतं? समहक्क भागधारके कंपनीला कायमस्वरूपी भांडवल पुरवत असतात. परंतु अग्रहक्क भाग कंपनीला कायमस्वरूपी असलेले भांडवल पुरवत नाहीत. एखाद्या ठराविक कालावधीनंतर त्यांच्या भांडवलाची काय केली जाते? परतफेड केली जाते. मुळात काय तर कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करूच शकत नाही. कंपनी फक्त परतफेडीच्याच अग्रहक्क भागांची विक्री करू शकते. कंपनी स्थापनेनंतरच्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये नाही तर स्थापनेनंतरच्या काळामध्ये हे अग्रहक्क भाग भांडवल गोळा केले जाते. हे अशा स्वरूपाचे भाग कंपनीच्या अतिरिक्त भांडवलाची गरज, कसल्या भांडवलाची गरज? अतिरिक्त भांडवलाची गरज भागविण्यासाठी विक्रीस आणले जातात. अग्रहक्क भाग भांडवल हे सुरक्षित भांडवल समजले जाते, कारण लाभांशाचा दर हा निश्चित स्वरूपाचा असतो, यात बदल होत नाही. व तसेच आता लाभांशाचा दर निश्चित असल्यामुळं अग्रहक्क भागांचे बाजार मूल्य यामध्येही कधी चढ उतार होत नाही. म्हणून ते सुरक्षित मानले जातात. हे आहे चौथं वैशिष्ट्य. पुढचं पाहू आपण, पाचवं वैशिष्ट्य, बाजार मूल्य. आता अग्रहक्क भागांना लाभांशाचा दर हा कसा असतो? स्थिर असतो
आणि स्थिर असल्यामुळे त्यांचे बाजार मूल्य बदलते का? तर नाही, बाजार मूल्य हे बदलत नाही. समहक्क भागांची यांच्याशी तुलना केल्यास या भागांची मूल्यवृद्धी होते का? तर होत नाही. समहक्क भागांचं कसं असतं, बाजार मूल्य हे मागणी व पुरवठ्यानुसार बदलत असतं. त्या कंपनीच्या नफ्यावरती ते निर्भर असतं. त्यामुळं समहक्क भागांचं बाजार मूल्य हे कसं असतं, बदलत असतं. पण या ठिकाणी अग्रहक्क भागाच्या संदर्भात जर पाहिलं तर अग्रहक्क भागांचा लाभांशाचा दर हा निश्चित असतो. त्या कारणामुळं बाजार मूल्य त्यांचं बदलत नाही आणि याच कारणामुळे त्यांच्या भागांची मूल्यवृद्धी देखील होत नाही. पुढे जाऊ आपण. 6वं वैशिष्ट्य आहे मतदानाचा अधिकार. अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात. हे कोणाला असतात? समहक्क भागधारकांना असतात. पहा, या ठिकाणी आपण समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग यामधील फरक देखील पाहत आहोत. कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार यांना नाही. तो कोणाला आहे? समहक्क भागधारकांना. परंतु ज्या मुद्द्यावरील निर्णयाचा अग्रहक्क भागधारकांच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो अशा मुद्द्यांवर ते मतदान करू शकतात. जसं की आपण या अगोदरच पाहिलं की त्यांच्या हक्कांमध्ये बदल करत असतील किंवा केल्यास किंवा कंपनी विसर्जनाच्या वेळेस अशा वेळेस ते त्या ठिकाणी मतदान करू शकतात. त्यांना मतदानाचा अशा परिस्थितीमध्ये हक्क असतो. पुढचं वैशिष्ट्य पाहू आपण. वैशिष्ट्य क्रमांक 7, जोखीम. सावध गुंतवणूकदार. आता अग्रहक्क भागामध्ये कुठल्या स्वरूपाची जोखीम नसते म्हणून किंवा समहक्क भागाच्या तुलनेमध्ये अग्रहक्क भागामध्ये खूप कमी प्रमाणात जोखीम असते असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. सावध गुंतवणूकदार साधारणपणे अग्रहक्क भागांची खरेदी करतात. एक तर यामध्ये भांडवलाची सुरक्षितता आहे व निश्चित लाभांश असे 2 फायदे या ठिकाणी आहेत. हे फायदे अग्रहक्क भागांशी बांधले गेले आहेत. त्यामुळे मंदीच्या काळात व्याजदराची सतत घसरण होत असते. पहा, हा एक फरक आहे की निश्चित लाभांश आणि कर्जावरील व्याज. त्यामुळे मंदीच्या काळात व्याजदराची सतत घसरण होत असते. अशा वेळी भागधारकांना अग्रहक्क भाग एक वरदानच असते, कारण त्यांना दिला जाणारा लाभांश हा कसा असतो? स्थिर व निश्चित असतो व त्याचबरोबर त्यांचे बाजार मूल्यही कसे असते? स्थिर असते. म्हणून यामध्ये जोखीम ही अग्रहक्क भागांच्या स्वरूपामध्ये जोखीम ही नसते किंवा फार कमी असते. तुलनात्मक दृष्टिकोनातून खूप फार कमी असते. 8वं पाहू आपण. दर्शनी मूल्य. समहक्क भागांपेक्षा अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे कसे असते? तर तुलनात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर समहक्क भागांपेक्षा अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे जास्त असते. साधारणतः ते ₹100 इतके असते. पुढे जाऊ आपण. पुढचं वैशिष्ट्य पाहू. हक्क भाग व बोनस भाग. आता समहक्क भागधारकांना हक्क भाग व बोनस भाग मिळण्यास ते पात्र असतात, परंतु अग्रहक्क भाग हे बोनस भाग व हक्क भाग मिळण्यास पात्र नसतात. तशी कायद्यामध्ये तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. पुढचं आणि शेवटचं वैशिष्ट्य गुंतवणूकदाराचे स्वरूप. माफक अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांना
हे भाग आकर्षित करतात. त्यांच्या अपेक्षा जास्त नाही आहे, जेवढी गुंतवणूक केली आहे त्यापेक्षा थोडंफार जरी जास्त आणि निश्चित स्वरूपाचा जर फायदा होत असेल एवढीच त्यांची अपेक्षा आहे. असेच गुंतवणूकदार या भागांकडे आकर्षित होतात. म्हणजेच काय तर गुंतवणुकीवर स्थिर परताव्याची अपेक्षा करणारा गुंतवणूकदार अशा भागांना पसंती देतो. परिवर्तनास विरोध करणारा, आलं का लक्षात, त्याला स्थिर स्वरूपात पाहिजे. परिवर्तनास विरोध करणारा, सावध, भांडवलाच्या सुरक्षिततेची काळजी असणारा अशा स्वरूपाच्या भागांमध्ये गुंतवणूक करतो. तर ही आहेत आग्राहक भाग आणि आग्राहक भागांची एकूण 10 वैशिष्ट्ये. फरक स्पष्ट करामध्ये समहक्क भाग आणि आग्राहक भाग असे दोन घटकांमध्ये फरक स्पष्ट करा येतं. तर त्यासाठी या वैशिष्ट्यांचा देखील फायदा आपल्याला या ठिकाणी होतो. आपण या ठिकाणी थांबूयात. पुढील क्लासमध्ये आग्राहक भागांचे प्रकार हे आपण पाहूयात. धन्यवाद.